हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर इथे मी नाश्त्याची तयारी करत होते, म्हणजे नाश्ता बनवत होते. तर वैभूला खायचा होता शिरा, तर मी इथे शिरा बनवत होते. आधी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं, त्यानंतर मग रवा असतो ना ते त्याच्यामध्ये चांगला भाजून घेते आणि मग मी पाणी वगैरे त्याच्यामध्ये टाकते. लास्टला साखर टाकते आणि मग इलायची टाकते. तर तिला तो तसंच नॉर्मल सिंपल पद्धतीचा आवडतो, तर मी तसंच बनवून देते. ती शेव वगैरे काय खात नाही, तिला शिरा आवडतो. तर आमच्या मॅडमसाठीच बनवायचं ते काम चालू होतं. तर तिला शाळेत पाठवायचं होतं, कारण भरपूर दिवस झाले ती घरीच होती, कारण सकाळची शाळा चालू झाली त्यांची. आधी म्हणजे उन्हाळा होता त्याच्यामुळे लवकर होती शाळा, पण कसं व्हायचं लवकर मला तिला पाठवता यायचं नाही, कारण मी उठायचे लवकर. पण बाबूच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाबू खूप रडायचा. आमचा छोटा बाबू आहे, तो खूप म्हणजे त्रास देतो सकाळचा, त्याच्यामुळं कामं नाही व्हायची. तर मग असं व्हायचं की उपाशी मी पाठवू शकत नव्हते तिला, म्हणून मी घरीच ठेवलेलं. म्हणजे 5-6 दिवस तिची सकाळची शाळा होती, तर मी नव्हतं पाठवलं. तर आज तिची 10:30ची शाळा होती, म्हणून म्हटलं की हिला पाठवावं शाळेमध्ये, कारण शाळेची पण सवय लागली पाहिजे आणि म्हणजे मुलांची पण सवय लागली पाहिजे ना, त्याच्यासाठी मी पाठवते तिला. म्हणजे कसं मुलं पण खुश होतात आणि मन मोकळेपणाने खेळतात. जसं घरी खेळतात तसं शाळेत म्हणजे वेगळं असतं, त्याच्यामुळं म्हटलं की सवय पण झाली पाहिजे तिला, त्याच्यामुळं पाठवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी घाई करत होती, जेणेकरून पटकन होईल आणि तिला कधी देईन असं, कारण ती सारखी विचारत होती झालं का म्हणून. तर वैभूचे पप्पा तिकडे शेगडी पेटवायला गेलेले, कारण पाणी गरम करायला ठेवलं, कारण थंड पाणी घेत नाही. टाकीमध्ये ना कंटिन्यू पाऊस पडतो, त्याच्यामुळे पाणी खूप गार असतं, ते पाणी घेऊ वाटत नाही थंड. तर गरम करतो आम्ही शेगडीवर पाणी, तुम्हाला माहितीच आहे. शेगडी आम्ही जेवण पण बनवतो त्याच्यावरती. तर ते सकाळी तिकडे पेटवायला जातात शेगडी आणि मग पाणी ठेवतात. मोठा टोप आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये पाणी ठेवतात. ते सर्वांना पाणी होतं एक ह्याच्यामध्ये, आणि लाकडं पण जास्त जात नाही. म्हणजे 1-2 लाकडामध्ये पाणी पण तापून जातं, कारण भुस्सा भरतो ना त्या शेगडीमध्ये, त्याच्यामुळे. तिकडे पाणी तापत होतं. त्यानंतर ते आले आणि बाबूपाशी होते, कारण बाबू पण रडत होता, म्हणून मी घाई करत होते पटापट बनवायचं, कारण तो खूप रडायला लागला की अजिबात कोणाकडे थांबत नाही, त्याच्यामुळं. आणि असं होतं का कोणाचं की छोटं बाळ खूपच रडायला लागलं की म्हणजे जे काय काम करत असलो ना, ते काम काय करतं तिकडे लक्षच नसतं. म्हणजे बाळ आपलं कधी शांत बसेल आणि शांत कधी राहील ह्याच्याकडेच लक्ष असतं, आणि असं वाटतं की हे काम माझ्या हातचं कधी पटकन होतं आणि मी त्याला कधी घेऊ, असं होतं. कारण हे माझ्या बाबतीत भरपूरदा होतं, कारण मी काही करत असले ना, की बाहेर कपडे धुवत असले किंवा भांडी घासत असले किंवा जेवण वगैरे बनवत असले, तरी तो त्याच्या पप्पाकडे असला ना, खूप रडत असला, अजिबात थांबत नसला का मी ते काम सोडते आणि आधी येते, कारण अजिबात थांबत नाही, तो कंटिन्यू रडत राहतो. त्याच्यामुळं नाही का ते राहू वाटत नाही मला. असं वाटतं की नाही आधी जावं आणि त्याला घ्यावं, असं असं वाटतं. तर कोणाला असं होतं का, तर प्लीज सांगा कमेंटमध्ये. तर आमची वैभव पण तशीच होती. अजिबात ती मला म्हणजे अजिबात मी तिला खाली सोडले नाही, कंटिन्यू तिला घेऊन असायचे. जरी काय काम असलं ना तर तिला घेऊन करायचे. म्हणजे एवढा त्रास दिला वैभवने. त्याच्यापेक्षा जरा हा जो आहे बारका जरा तिच्यापेक्षा बरा आहे, कारण हा एवढा त्रास देत नाही, कारण फक्त रडतो. म्हणजे मी दिसली ना त्याला बाजूला जाताना तर रडतो, पण मी नसेल ना तर बरोबर खेळत असतो. जेव्हा आठवण येते तेव्हा खूप रडतो, असं असते. पण वैभवी अजिबात राहत नव्हती. तिला पाळण्यात टाकले तरी पण खूप रडायचे. मग कधी कधी असं वाटायचं, मग काय काम करत असले ना की तिथे पाळणा घेऊन जायचे आणि हलवत बसायचे, आणि तिथे मी काम करत बसायचं, असं व्हायचं. नाहीतर मग कधी कधी घेऊन तिला काम करायचे. ते खूप खूप डेंजर होतं. म्हणजे पहिल्याचे दिवस आठवले ना तर खूप वेगळंच वाटतं, म्हणजे वाईट वाटतं. तर इथे बघा शिरा झालेला, तर मी मध्ये मध्ये चेक करत होती, आणि मी पाणी कमीच टाकते त्याच्यामध्ये, जास्त टाकत नाही पाणी, कारण पाणी टाकलं ना की मग ते खूपच चिकट चिकट होतो,
त्याच्यामुळे पाणी कमी टाकून मी झाकण ठेवते आणि कंटिन्यू त्याला हलवत राहते. म्हणजे एकदम असा थोडा फळफळीत होता आपला जसं आपला प्रसादाचा शिरा वगैरे असतो ना, त्या प्रकारे असा होतो फळफळीत. तर मला जास्त चिकट पण आवडत नाही, असा फळफळीतच आवडतो खायला. चिकट वगैरे असला तर असं मला खाऊच वाटत नाही ते. तर इथे शिरा झाला होता आणि मी थोडासा मला चहा ठेवत होते, कारण मला चहा पिल्याशिवाय माझी सकाळच जात नाही. काय माहीत मला इतकी चहाची सवय लागली, काय सांगू. मी म्हणते की चहा सोडावी, पण सोडू नाही शकत. काय माहीत माझं मनच करतं की म्हणजे असं एकदा म्हणते की नाही आता चहा बंद करावा, चहा नको ना, म्हणते साखर आणायची ना, आता साखर बंद, पण नाही, मन ऐकत नाही. असं वाटते की थोडा तरी म्हणजे 1-2 घोट तरी पाहिजे प्यायला असं वाटतं. तर कोणाला असं होतं का, चहाची तलप येते का सारखी सारखी? मला येते, पण मी एकदा सकाळीच पिते, मी संध्याकाळी वगैरे पित नाही, एकच टाईम पिते. तर इथे बघा माझा शिरा झालेला कंप्लीट. तर वैभू सारखी विचारत होती, मम्मी झाला का, मम्मी झाला का? कारण मी म्हणत होते थांब जरा, होतोय. कारण तो थोडा म्हणजे अर्धा शिजायचा होता, बाकी होता, म्हणून मग सारखी म्हणत होती की जरा थांब, शिजू दे आणि मग देते. तर तिचं ऐकायचं अजिबात नाव नव्हतं. तर बघा मी इथे चहा ठेवला, त्यानंतर मग बाकीची कामं करायची होती. तर इथे बाबू खूप रडायला लागला, त्याच्यामुळे त्याला घ्यावं लागलं. कारण वैभूचे पप्पा तिकडे शेगडीच्या तिकडे गेलेले पाणी गरम करायला ठेवायला, तिकडे गेले. म्हणजे बघावं लागतात ना लाकडं पेटतायत की नाही, त्याच्यामुळे. तर इकडे खूप रडायला लागला, कारण त्याला कोण ना कोण इथे सोबत लागतंच. म्हणून ती वैभू असली का तो व्यवस्थित खेळत राहतो. ती पण गेली तिकडे त्यांच्यासोबत का मग खूप रडतो. मग मी चहा ठेवला आणि आधी त्याला घेतला आणि थोडं त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते, कारण थोडा वेळ दिला ना त्याला की तो पण जरा मस्ती करतो, खेळतो. त्याला पण छान वाटते की मम्मी खेळते माझ्यासोबत, हसतो, खेळतो, मस्ती करतो. आणि आता खूपच मस्तीखोर झाला आहे. हे असं एकदम चेहऱ्याला नाही का नखाने असा वरबडण्याचा प्रयत्न करतो, तरी मी त्याची नखं काढते, पण नखं त्याची लागतात, बारीक नखं. तर खूप मस्तीखोर झाला, अजिबात ऐकत नाही. नुसतं खाली ठेवला का इकडे तिकडे पळत राहतो. म्हणजे कोणतरी लागतं त्याला, म्हणजे लक्ष ठेवावं लागतं. मी वरती पण ठेवत नाही, वरती ठेवलं तरी कंटिन्यू मी लक्ष ठेवते त्याच्याकडे. जास्त वेळ वरती मी ठेवतच नाही, कारण खूप पळतो तो इकडे तिकडे, आता एका जागी थांबत नाही. तर मी वैभवचा ड्रेस बघत होते, कारण नवीन आणल्यापासून ना तो भरपूर दिवस तसाच होता घरी. आणि शिलाई पण हे करायला दिलं नव्हतं, म्हणजे अल्टर करायला दिलं नव्हतं. एकच शिलाई असते ना नवीन ड्रेसची, तर थोडी डबल शिलाई मारायला लागते. तर वैभवच्या पप्पाने काल संध्याकाळी घेऊन गेलेले आणि आणलं त्याने शिलाई, म्हणजे शिलाई मारून आणले डबल. तर मी चेक करत होते व्यवस्थित आहे ना, तर सगळं व्यवस्थित होतं. तर ती आज घालून जाणार होते, कारण तिचा शाळेचा पहिला दिवस होता. ह्याच्या आधी पाठवलेलं तिला, पण शाळेच्या ड्रेसवर हा पहिला दिवस होता तिचा. तर ती खूप खुश होती, म्हणजे खूप खुश होती. ती सकाळपासून तिचा ड्रेस काढून ती घेऊनच फिरत होती. तर मग मी ते काढून ठेवला तिचा ड्रेस, बॅग आणि तिची पाण्याची बाटली ही एका साईडला ठेवते काढून, म्हणजे कसं जाताना मग तिला शोधाशोध करायला लागत नाही, म्हणून मी काढूनच ठेवते बाजूला. तर बघा एका जागी ठेवला आहे, पण तो एका जागी थांबत नाही, तिकडे वेळेभर तिकडे खिडकीच्या तिकडे जातो. कारण त्याचे पप्पा बाहेर होते ना, तिथे चाललेला, कारण ते तिथून बोलत होते त्याच्यापाशी, तर तिथं जाऊन तिथे बघत होता तो. म्हणजे खूप खूप हुशार झाला आता, म्हणजे हळूहळू म्हणजे त्याला पण आता कळायला लागलं आहे. आणि वरती ठेवलं ना की त्याला गादीवर फिरायला खूप मजा वाटते. म्हणजे इकडे आपट तिकडे आपट, म्हणजे एकदम बिनधास्तपणे पडत राहतो उलटा पालटा. त्याला काहीच वाटत नाही, लागत नाही ना, त्याच्यामुळे त्याला वरती छान वाटतं. पण ती जास्त वेळ ठेवू शकत नाही, भीती वाटते. तर वैभव आली, वैभवला सांगितलं की इथे थांब, कारण मला कचरा काढायचा होता घरातला. कारण बाकीचं सगळं उचललं मी, बिछाना वगैरे, कारण चटई वगैरेच असते खाली, बाकी जास्त काय बिछाना वापरत नाही, कारण गरम खूप होतं. जरी पाऊस पडतो तरी गरम खूप होतं. तर वैभवला सांगितलं तिथं थांब, कारण तो पटकन इकडे येतो, त्याच्यामुळे तिथं थांबावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. म्हणून वैभवला सांगते की इथं लक्ष दे, जरा आडवी झोप, म्हणजे तो इकडे येणार नाही. तर ते ऐकते वैभव, तिथं खेळत बसते त्याच्यासोबत. मग त्याला ती लागते असं असते, मग तो व्यवस्थित खेळतो.
ती कधी कधी ना वैभूचं असं असते की तिचं मूडवर असते, कधी कधी थांबत नाही ती, कधी कधी थांबते. कधी कधी तिला बाहेर खेळायचं असतं तर ती कधी कधी थांबतच नाही त्याच्यापाशी, मग म्हणते मला नाही थांबायचं आहे, मला बाहेर जायचं आहे खेळायला. पण त्याला तीच लागते खेळायला, कारण तो इतका खुश असतो ना तिच्यासोबत, म्हणजे एकदम हसत खेळत राहतो तिच्यासोबत. जर मी आणि त्याचे पप्पा जरी हसवत असलो ना तरी हसत नाही असं नॅचरल, पण वैभव जर त्याला हसवत असले ना नॅचरल गोष्टीने, असं खेळत असली का खूप हसतो तिच्यासोबत आणि खूप मस्ती करतो, कारण त्याला ती हवी असते खेळायला. पण ती थांबत नाही, तिच्या मूडवर असते. तर तिला जायचं होतं बाहेर, ती जात होती तर मी म्हटलं नको तिथेच बस, कारण मला बाकीची कामं करायची होती. कारण ती थांबली का जरा मी आतली बारीक सुरीक कामं करून घेते, कारण थोडंफार लक्ष द्यायला असलं ना का तो खेळत राहतो, रमतो तिच्यासोबत खेळण्यामध्ये. तर मग बाकीची कामं करत राहते. मग ती चटई वगैरे उचलली, त्यानंतर कचरा वगैरे काढायचा होता, मग ते केल्याच्या नंतर परत मी चटई टाकते खाली आणि मग त्याला चटईवर ठेवते खाली. आणि मग जेव्हा वेळ भेटेल तो झोपेल त्याच्यानंतर मग मी फरशी वगैरे पुसते. सकाळी फरशी वगैरे पुसणं जमतच नाही, म्हणजे होतच नाही त्या गोष्टी. कसं आहे, लहान बाळ आलं ना की ह्या सगळ्या गोष्टी जशा आपण मुलं मोठी झाली ना की आपण ज्या गोष्टी नियमितपणे करत असतो ना त्या गोष्टी नियमितपणे होतच नाही. कारण मी वैभव जेव्हा होती तेव्हा मी सगळी कामं व्यवस्थित करायची, पण आता बाळ आल्यापासून ना उशीर पण होतो कामाला आणि एका कामालाच वेळ लागतो खूप, कारण रडायला लागला की लगेच घ्यावं लागतं आणि ते काम तिथंच राहतं अर्ध. मग ते काम ठेवून यावं लागतं, कारण जास्त रडत असलं बाळ की मला म्हणजे ठेवूच वाटत नाही त्याला, म्हणजे लगेच घेते मी. तर बघा तो कसा येतो डोक्याने पुढे, तिला एकदम ढकलत येतो खाली. तर मी त्याला सरळ करून ठेवलं, कारण तिला पण तो ऐकत नाही, त्याच्यामुळं नाही का मला ती सरळ ठेवावं लागलं, कारण भीती वाटते. वैभव जरी असली ना तरी लक्ष द्यावं लागतं सारखं सारखं. मी पटापट कामं उरकून घेते, जी किरकोळ असतात तेवढीच कामं करून घेते. मी कधीच त्याला म्हणजे असं वरती ठेवून मी कधी बाहेर जात नाही. घरातली किरकोळ कामं असली तर हे करते, म्हणजे कचरा वगैरे काढायचा असला तरच ठेवते, नाही तर कंटिन्यू मी त्याला खालीच ठेवते. कारण वरती खॉट आहे ना, म्हणजे उंच भरपूर आहे खॉट, त्याच्यामुळे भीती वाटते. म्हणून मी त्याला जास्त करून खालीच ठेवते, कारण कचरा काढायचा होता म्हणून थोड्या वेळासाठी ठेवलेलं. म्हटलं आता कचरा काढून झाला की चटई वगैरे टाकली की मग तो खाली खेळत राहील. आधी मी त्याला फरशीवर ठेवायचे उन्हामध्ये, पण आता कसं पाऊस पडतो ना त्याच्यामुळे पूर्ण फरशी थंडगार झाली, त्याच्यामुळं मी वरतीच ठेवते त्याला, म्हणजे चटई टाकते आणि ठेवते. त्यानंतर मग आमच्या बाबूने शी केलेली तर शी साफ करत होते मी. तर वैभू तिथंच उभी होती, तिला मी म्हणत होती तेच थांब म्हणून, कारण बारीक काय ना काय घ्यावं लागतं, हे घे ते घे. तर मी तिला सांगत असते वैभू मला पाणी आणून दे, कपडा आणून दे, हे आणून दे, ते आणून दे. तर मग वैभू देते मला. तर त्याचा आधी क्लीन करत होते. असंच असतंय घरचं काम, म्हणजे घरातलं काम करायचं, बाळांना बघायचं, हे करायचं ते करायचं. पण काय आपले पतिदेवला वाटतं काय करते, घरात बसून बसूनच असते, काय करते काम. पण काय काम करतं ते आपल्यालाच माहीत असते. ते साफ करून झालं त्याला, त्यानंतर कपडे वगैरे घातले. वैभूला म्हटलं की पाणी वगैरे टाक तिकडे आणि धुवून ठेव तिकडे. त्यानंतर बघा मी खाली चटई टाकलं आणि त्याला खेळायला ठेवलं. तर खाली एकदम व्यवस्थित खेळतो. खाली असला की मला अजिबात भीती वाटत नाही, कारण खाली कुठे म्हणजे फक्त लक्ष द्यावं लागतं, इकडे तिकडे जात होते. त्यानंतर मग तो रडायला लागला, मला बेडशीट चेंज करायची होती, पण तो आधी त्याला घेऊन बसलं, म्हटलं आधी याला शांत करावं, त्याच्यानंतर मग बाकीचे कामं करावी. असंच असतं गृहिणीचं, म्हणजे आपली छोटी छोटी कामं आहेत ना, माझं इतकं हे असते, म्हणजे सकाळ झाली छोटी छोटी कामं असतात घरामध्ये, आपल्या नवऱ्याला दिसत नाही, पण जी छोटी छोटी कामं असतात ते आपल्याला दिसतात, की हा इथे हे करायचं आहे, ते क्लीन करायचं आहे, हे चेंज करायचं आहे, हे साफ करायचं आहे. तर ते केलं नाही ना तर मला म्हणजे असं चैनच पडत नाही, ते आधी करावंच लागतं. तर बेडशीट चेंज करायची होती, तर बाबूला आधी शांत केलं, त्याला खेळायला ठेवलं खाली. तो खाली खेळत होता, त्यानंतर बेडशीट टाकून घेतली मी,
कारण मी 2-2 दिवसांनी चेंज करते बेडशीट. कारण कसं वैभव पण खेळते बाहेर, ये-जा करते. पण पाय पुसणे ठेवते मी दरवाजापाशी. पण कसं तरी घाणीचे पाय वगैरे जातात, धुवायचे वगैरे पाय जातात वरती. त्याच्यामुळे मी 1-2 दिवसांनी चेंज करते बेडशीट. आणि चेंज करतेच, मला ते आवडत नाही तेच. आणि कसं आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे ते वास वगैरे येतो ना, त्याच्यामुळे मी चेंज करते. तर बघा वैभवची तयारी झाली, आता शाळेला चालले वैभव. आणि इतकी खुश होती ना वैभव, खूप आनंदी होती. कारण तिचा आज शाळेचा म्हणजे पहिला दिवस होता ड्रेस घालून शाळेत जायचा. तर ती खूप खुश होती. तिचे पप्पा तिचं नाव विचारत होते, सांग तुझं नाव काय. तर हाताचे घडी घालून नाव सांगत होती ती. तर मग ती गेली शाळेत आणि त्यानंतर मी कामे केली. त्यानंतर बघा दुपार झाली, म्हणजे 1:30 वाजला असेल तेव्हा वैभव आली. वैभव आली शाळेतून आले आहे. हाय कर हाय कर हाय कर हाय कर ना. हां वैभव तुझं नाव काय सांग बाबू, सांग नाव सांग बाबू, सांग नाव सांग. चला नाव सांगत नाहीस, नाही येत तुला नाव. चला जिशोम पाय धुतेस. बघा पाय द्यायला गेली आमची वैभव.